स्टुडंट्सला दिशा दाखवण्यासाठी घेऊन येत आहोत पाथ फाइंडर्स, प्रोजेक्ट पाथ फाइंडर्स. Good morning, sir. Myself, sorry, good evening, sir. नमस्कार सर. माझं नाव प्रीतम हरिभाऊ मुंडे. हा ज्ञानेश्वर, तो आदित्य आणि तो श्रेयांश हे आमच्या टीमचं नाव आहे. तर आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे पाथ फाइंडर. तर ॲक्च्युअलमध्ये हा एज्युकेशनल पाथ फाइंडर आहे. जो एज्युकेशनल पाथ फाइंडर आहे त्याच्यामध्ये आपण इंजिनिअरिंग स्टुडंटला, जे फर्स्ट इयरचे इंजिनिअरिंग स्टुडंट आहेत त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात. जसं की त्यांना आपली स्कॉलरशिपची माहिती नसते. परत त्यांना काही काही लेक्चर कॉलेजमध्ये लेक्चर करतात पण त्यांना काही काही लेक्चरचं समजत नाही. तर आपल्याला त्या गोष्टी त्या काय सोल्युशन काढता येईल. तर आमच्या प्रोजेक्टमध्ये आम्ही त्या गोष्टीसाठी सोल्युशन काढलेलं आहे. तर आम्ही त्यांना त्या सब्जेक्टचे, त्या विषयाचे, टॉपिकचे लेक्चर अवेलेबल करून दिलेले आहेत ॲपमध्ये. परत आम्ही त्यांना PDF, PYQ खूप महत्त्वाचे राहतात इंजिनिअरिंगमध्ये, तर PYQ पण दिलेले आहेत. परत आम्ही ते स्कॉलरशिपच्या सेक्शनमध्ये त्यांना त्यांची कास्ट टाकायची, परत त्यांचे इन्कम किती ते टाकल्यावर स्कॉलरशिप कोणत्या स्कॉलरशिपसाठी एलिजिबल आहेत ती पण माहिती दिलेली. त्यानंतर ते स्कॉलरशिपसाठी काय काय डॉक्युमेंट लागतात, परत ते फॉर्म कसा भरायचा, परत त्याची डायरेक्ट लिंक पण अवेलेबल करून दिलेली. तर आणि दुसरा मॉड्यूल आहे कंपनी प्लेसमेंट मॉड्यूल. तर कंपनी प्लेसमेंटसाठी काय काय लागते आपल्याला, तर आपल्याला ॲप्टिट्यूडची गरज असते. पहिला राऊंड तर तोच असतो आहे. त्यानंतर इंटरव्ह्यूसाठी, मग इंटरव्ह्यूसाठी आपल्याला नॉलेज तर लागते, टेक्निकल नॉलेज आणि कम्युनिकेशन स्किल. तर कम्युनिकेशन स्किलबद्दल आम्ही म्हणजे ॲपमध्ये व्हिडिओ आणि माहितीमध्ये पण दिलेली माहिती. आणि मग AI मॉक इंटरव्ह्यूचं पण आमच्याकडे एक छान फीचर आहे. AI तिथं पण आणि चॅटबॉट पण दिलेला आहे. तर आता हां लॉग इनची स्क्रीन तर इथं लॉग इन केलेलं आहे आत्ता लगेच. तर सुरुवातीला प्रोफाईल स्क्रीन दाखवतो. तर जो युजर आहे ना, तर त्याच्यामध्ये आपण युजरची इमेज घेतोय अगोदर साइन अप करताना. तर युजरचं इमेज, नाव, परत त्याचे ईमेल आणि कोणत्या इयरला आहे, त्याची ब्रांच कोणती, ह्याची माहिती घेतोय आपण. होम स्क्रीनला घ्या. तर इंजिनिअरिंग सेक्शनमध्ये सर याच्यामध्ये जेव्हा फर्स्ट टाइम युजर येतो, जर सपोज तो स्टुडंट असेल तर त्याला त्याचं फर्स्ट म्हणजे इयर विचारलं जातं आणि डिपार्टमेंट विचारलं जातं फक्त ओनली फर्स्ट टाइम. जेव्हा सेकंड टाइम जस्ट लाईक अ शेअर प्रेफरन्स आपण लॉग इनला कसं यूज करतो तसं सिलेक्ट. तर ह्याच्यामध्ये आम्ही 4 फीचर म्हणजे चांगले दिलेले आहेत. तर नोटचं फीचर ओपन करा. तर नोटचं फीचर आपले टू डू ॲप सारखंच आहे सर, की आपण काय गोष्टी, आपले टास्क काय असतील दिवसाचे, परत आपल्याला काय गोष्टी मेन पॉईंट लक्षात ठेवायचे, तर आपण तिथं बनवून दाखवतो. आता एखादं दाखव, जावाचं टाक. बरं ठीक आहे. इथं आपण ॲड करू शकतो आणि त्याचं टाईम डेट पण राहते आपण कधी ॲड केलेलं आहे. तर करंटली पेज बॅक ह्याच्यामध्ये आपण SQLite वापरलेलं आहे. म्हणजे आपल्याला ॲप जरी परत बंद केलं तरी आपण अनइन्स्टॉल करू शकतो. आणि दुसरं आहे स्कॉलरशिपचे सेक्शन. तर स्कॉलरशिपच्या सेक्शनमध्ये आपण कास्ट सिलेक्ट करणार. आता OBC सिलेक्ट केली, इयर सिलेक्ट केलं फर्स्ट इयर, आणि इन्कम जर टाकली आपण, आणि आपण मग कोणती आता ही स्कॉलरशिप, आता ही गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप आहे, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप, ह्याच्यामध्ये आपल्याला कोणते डॉक्युमेंट लागतात त्याच्यासाठी. तर हे एवढे सगळे डॉक्युमेंट लागतात त्यासाठी आपल्याला. तर आपल्याला व्हिडिओ, आता फॉर्म कसं भरायचं, आपण स्कॉलरशिप माहिती नसते ना सुरुवातीला, तर मग ती फॉर्म कसं भरायचं त्यासाठी यूट्यूबची पण लिंक दिलेली. तर डायरेक्ट यूट्यूबला आपण तिथं डायरेक्ट होतो. आणि तिसरं म्हणजे ॲप्लाय. तर आपण ॲप्लाय कसं करणार, मग ती डायरेक्ट त्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे. मग तिथं जाऊन तुम्ही डायरेक्ट तुमचं साईनअप आणि लॉग इन करू शकता. साईनअप लॉग इन करून फॉर्म भरू शकता. आणि सर हे स्कॉलरशिप आहे का, हे मेंटॉर ॲड करेल. सपोज आता इंजिनिअरिंगचं ही साईड मेंटॉरची आहे. जर तो स्कॉलरशिपच्या सेक्शनमध्ये गेला तर हे त्यांनी जे स्कॉलरशिप ॲड केले आहे ते एकदा दिसतील. आता सपोज कॅटेगरी वाईज ॲड करतो.
सपोज तो एक स्कॉलरशिप एक ॲड add करेल, त्याच्यानुसार युजरला जो स्टुडंट असेल तर त्याला म्हणजे इयरनुसार, इन्कमनुसार आणि कास्टनुसार फिल्टर करून देईल. जर सपोज त्या इन्कमच्या सपोज 60,000 डिसाईड केली आणि त्यांनी 80,000 टाकली, तर त्याच्या बेसिसवर त्याला सॉर्टिंग करून भेटेल. ठीक आहे, टाक. टाका ना. आता जी नवीन स्कॉलरशिप ॲड केली आहे ते स्कॉलरशिप सेक्शन ॲड केली. हां ठीक आहे. त्याच्या बेसिसवर हे होईल. नंतर दुसरा मॉड्यूल आहे म्हणजे कोर्स मॉड्यूल, कोर्स मटेरियल. म्हणजे याच्यामध्ये काय केलं आहे ना, जे इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत त्यांना फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयर त्याच्या बेसिसवर जे नोट्स, व्हिडिओ आणि जे PDF क्विज वगैरे राहतात ते अवेलेबल करून दिले. क्विज सेक्शन म्हणजे आता सपोज फर्स्ट इयरमध्ये सिलेक्ट केलं आहे आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग, तर त्याच्या बेसिसवर त्याला फर्स्ट इयरचे जे सब्जेक्ट्स आहेत ते दिसतील आणि त्याच्यानुसार ते ॲड पण करू शकतो. मेंटॉर साईडने तिकडनं ॲड केलं तर ते इकडं रिअल टाईमला फायरबेस म्हणून फेच होऊन इकडे हे होईल. नंतर इथं लेक्चर दिसते. नंतर त्या सपोज त्या टॉपिकच्या मध्ये त्यांनी क्लिक केल्यानंतर स्क्रोल करा, हां वरती हे दाखवू शकता लेक्चर्स. नंतर सेम PDF आणि जेव्हा लेक्चर कंप्लीट होईल तेव्हा हा ग्रीन ॲरो टिक होईल. जेव्हा पूर्ण आपण लेक्चर बघू तेव्हा आपण ते असं स्किप नाही करू शकत. एक थांबा. नंतर PDF सेक्शनमध्ये जाय. PDF सेक्शनमध्ये जसं की PYQ ॲड करू शकतो किंवा काही नोट्स वगैरे असतील ते ॲड करू शकतो. तर इकडनं तर हे मेंटॉर साईडने जे ॲड केलेलं असेल ना तेच इकडे रिअल टाईमला दिसेल. एकदा मेंटॉर साईडने कोर्स मटेरियल. आता सपोज याने इकडनं काही टॉपिक वगैरे ॲड केला तर तोच टॉपिक इकडे सेम टू सेम इकडे दिसेल. एकदा बॅक कर. दुसरा सब्जेक्ट सिलेक्ट करायचा. कर जावा ॲड कर. मॅथमॅटिक्समध्ये करतो ॲड. सपोज याने इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्समध्ये ॲड केलं. या सेक्शन जो स्टुडंट साईडला आहे तिकडे आपण बघूया. बॅक जाय. जे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्समध्ये जाय. आता त्यांनी जे जावा सेक्शन ॲड केलं ते लास्टला दिसलं. आता सपोज जावा सेक्शनमध्ये एंटर केल्यानंतर युजरने आता सपोज मेंटॉर साईड काय करेल ना तर लेक्चर ॲड करेल. आता सपोज एखादं काहीतरी डेमो म्हणून टाक, तर ते लेक्चर इकडे दिसेल रिअल टाईमला. आणि सपोज त्याच्यावर क्लिक केल्यानंतर वरती जे पेज आहेत, इमेज आहे त्याला रिप्लेस करून व्हिडिओ प्ले होईल. नंतर सेम ॲज अ क्विजसाठी आता सपोज एखादी क्विज ॲड करूया, पटापट ॲड करू. इकडे युजर स्टुडंट साईडला पण क्विज लगेच रिअल टाईमला फेच होती. स्टुडंट साईडला पण दाखव जावामध्ये क्विज सेक्शनमध्ये ती आली आहे. नंतर सपोज मेंटॉरनी काही क्वेश्चन ॲडच नाही केले तर इकडे 0 दिसतं आहे आणि त्याने फर्स्ट मिनिट वगैरे ॲड केलं. आता सपोज ॲड कर वरून मेंटॉर साईडने ॲड कर स्टार्ट क्विज वरती ॲडचं ऑप्शन. हां कर पटापट ॲड. इकडे लगेच काउंट अपडेट झाला त्याचा. जर सपोज त्यांनी तिकडनं क्विज ॲड केली तर. हां आता सपोज तो इकडनं जो मेंटर असेल तर तो क्विज एकदा क्विज नाही जा ॲडच्या ऑप्शनमध्ये जा, तर तो तिकडनं वरती स्क्रोल कर. ते क्वेश्चन बघू शकतो किंवा तिकडनं डिलीटही करू शकतो, एडिट करू शकतो जर सपोज त्याचं ऑप्शन सिलेक्ट करताना काही चुकलं तर. नंतर या स्टुडंट साईडला याच्यामध्ये क्लिक कर. स्टुडंट साईडला क्विजमध्ये जाय. आता सपोज ही क्विज स्टार्ट कर फर्स्टवाली बेसिक ऑफ प्रोग्रामिंग. आता सपोज हे आम्ही फर्स्ट ॲड करून ठेवली होती तर ते मेंटर साईडने पण ॲड होती सर. ही मेंटर साईडने ॲड केलेली आता क्विज आम्ही आणि अगोदर केली ती तयार करून. लास्टला त्याचा रिझल्ट जनरेट होतो जो कम्प्लीट होईल ते. नंतर हां बॅक कर. हां सर हे मॉड्यूल हे कम्प्लीट होतं कोर्स मटेरियलवालं. बॅक करा. आता कम्युनिटी सर जर सपोज जे फर्स्ट इयर स्टुडंट येतात त्यांना जे डाऊट्स येतात किंवा ते PYQ वगैरे क्वेश्चन कसं हे करायचं तर जस्ट लाईक अ व्हॉट्सअप आपण कसं चॅट करू शकतो तसं आपण पर्सनल चॅटिंग बनवली.
कम्युनिटीमध्ये गेला फर्स्ट इयर. आता सपोज सगळे डिपार्टमेंट दिसतात सेम लाईक सर्व इयरला पण सेम असंच केलं आहे. आता कम्प्युटर इंजिनियर कम्युनिटीमध्ये गेला सपोज चॅट करू शकतो. चॅट स्टुडंट मेंटर साईड मेंटर चॅट करू शकतो किंवा कोणताही युजर असेल किंवा स्टुडंट असेल किंवा किती. आता सपोज मेंटर तर 4ही असू शकता आणि स्टुडंट कितीही असू शकता, तर ते सर्व एका जागेवर चॅट करू शकता. चॅट हां हॅलो हां अजून काहीतरी ॲड हॅलो तिकडनं हाय ॲड केलं ज्ञानेश्वर ठाकरेने, तर ते इकडं रिअल टाईमला फेच झालं इकडे फायरबेस यूज करून. आणि जर सपोज इकडे अटॅचमेंटचं पण ऑप्शन दिलं आहे. जर त्याला कॅमेरा म्हणजे सपोज कॅमेरा थ्रू इमेज पोस्ट करायची आहे, म्हणजे कॅमेरा थ्रू कॅप्चर करून टाकू शकतो किंवा फोटोने टाकू शकतो जे आपल्या गॅलरीमध्ये. आणि एक म्हणजे PDF पण डॉक्युमेंट पण ॲड करायचं ऑप्शन दिलं आहे. आता याने फोटो अपलोड केला सपोज सेम लाईक PDF ॲड कर डॉक्युमेंट. येस सर फोरम तसा. सपोज किंवा एखादा स्टुडंट असेल किंवा मेंटॉरने PDF ॲड केली तर सेम ती स्टुडंट साईडला पण दिसेल. हां त्याच्यावरती क्लिक कर म्हणजे ती इकडे PDF व्ह्यूवर यूज केलं आहे. इकडे PDF व्ह्यूवर यूज केलं आहे जे की इनबिल्ड याच्यामध्ये फ्लटरमध्ये आहे ते यूज करून. हां क्लोज कर. हां बॅक कर. आता नोटिफिकेशन सेक्शनमध्ये नोटिफिकेशन आता सपोज आता सपोज एक्झाम येत आहे आता तर इंटरनल एक्सटर्नल एक्झाम चालू आहे. तर सपोज तो मेंटर काय करेल ना, उद्या TEची एक्झाम आहे सपोज, तर तो तिकडनं पोस्ट करेल. मेंटरने पोस्ट केल्यानंतर ती सर्व स्टुडंटला दिसतील. जेवढे आता सपोज फर्स्ट इयरचे स्टुडंट असतील तर त्यांना ती फिल्टर आउट करून सर्वांना दिसेल ती नोटिफिकेशन. उद्याची एक्झाम आता ॲड केली सर, म्हणजे टुडे आत्ता जो टाईम असेल तो ह्या साईडला नोटिफिकेशन डिस्प्ले. आता लास्टला जाऊया मार्केट प्लेस. त्याच्यामध्येच कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये जा मार्केट प्लेस. सर मार्केट प्लेसमध्ये काय केलं आहे ना, आता सपोज जे इंजिनिअरिंगचे स्टुडंट जे ड्राफ्टर वगैरे राहतात, सिव्हिलचे पोरं राहतात, तर त्यांना काय असतं ना, त्यांनी ड्राफ्टर जे न्यू परचेस केलं राहतं तर ते त्यांना सेकंड हँड कोणाला तरी विकायचं राहतं, पण ते स्टुडंट शोधत असतात. पण ते शोधण्याऐवजी ते काय करतील ना, या मार्केट प्लेसमध्ये जाऊन प्रोडक्ट ॲड करतील. आता सपोज एखादं प्रोडक्ट ॲड कर पटापट. प्रोडक्ट हां हां सर ऑलरेडी त्यांनी बाय केलं असेल ना म्हणून ते नवीन प्रोडक्ट एक ॲड कर. 2 मिनिट लागतील सर. नवीन प्रोडक्ट ॲड कर. हो सर 1 मिनिट. 2 मिनिटं सर. कोणतं सर? कोण? हां स्टडी मटेरियल. ओके तसं ते स्टडी मटेरियलमध्ये आहे ना, म्हणजे असं जर सपोज नाही ते स्टडी मटेरियल हे हेडर ठेवलं आहे फक्त त्याच्यामध्ये. मग हे सेक्शन येतं असं. नाही सर हे पण फायरबेस यूज करून आम्ही ॲड केलं आहे. जर सपोज ॲड केलं का, हां कॅल्क्युलेटर ॲड केलं त्याच्यानंतर रिफ्रेश कर. आणि जर सपोज त्याचं स्वतःचं प्रोडक्ट असेल, म्हणजे त्यांनी ते ॲड केलं असेल तर त्याला तो स्वतः बाय नाही करू शकत. आणि जे त्याने ऑलरेडी बाय केलेलं असेल, सपोज इंजिनिअरिंगच्या पोरांकडे टेस्ट केस इंजिनिअरिंगच्या पोरांकडे एखादंच प्रोडक्ट आहे, तर सपोज त्यांनी ते ॲड केल्यानंतर म्हणजे बाय तर नाही करू शकत, पण नंतर सपोज दुसऱ्या एखाद्या स्टुडंटनी ॲड केलंय ते एकचदा बाय करू शकतो, म्हणजे ते पण बायचं ऑप्शन डिसेबल होऊन जातं. आता सपोज कॅल्क्युलेटर परचेस कर बाय. ही मेंटर साईडने सर आता सध्या ही बाय करून दाखवतोय. म्हणजे मेंटर साईड पण म्हणजे मेंटरला पण हे दिलंय की ते पण बाय करू शकतं किंवा दुसरं तिथं स्टुडंट पण असेल तर तो पण बाय करू शकतो. आता रेझर पे पण यूज केलेला आहे आम्ही. ह्याच्या रेझर पे यूज करून पे कर. पेस्ट गुगल पे ऑप्शन, फोन पे बी चालतं. ॲक्च्युअलमध्ये पेमेंट होत नाही सर, सध्या टेस्ट केसमध्येच आहे. पण काय रे हे आर बॅक. हां ते दुसऱ्याला जेव्हा पेमेंट सक्सेसफुल होतं त्याच्यानंतर 3 सेकंदानंतर बॅक टू आपल्या ॲपला येतं आणि पेमेंट सक्सेसफुलची मॅसेजची स्क्रीन येते. नंतर स्क्रोल कर. ठीक आहे. आता ते नोटिफिकेशन ज्याचा प्रोडक्ट असेल तर ती
त्याला जाईल नोटिफिकेशन न्यू ऑर्डर रिसीव ज्ञानेश्वर ठाकरे त्यांनी ऑर्डर रिसीव केली आहे. नंतर सपोज तो चॅट पण करू शकतो त्याच्यासोबत रिअल टाईम. आता सपोज इकडनं ऑर्डर बाय केली जर सपोज एखाद्याने तर ती माय ऑर्डरमध्ये दिसेल. माय ऑर्डरमध्ये क्लिक कर. माय ऑर्डरमध्ये त्याने जी ऑर्डर केली आहे तर ती दिसेल आणि जी युजर म्हणजे ज्यांनी प्रोडक्ट पोस्ट केलं आहे तर ती त्याच्या साईडला मॅनेज ऑर्डरमध्ये दिसेल. मॅनेज ऑर्डर बॅक कर. मॅनेज ऑर्डरमध्ये त्याने रिक्वेस्ट टाकल्यानंतर ती इकडे दिसेल. ते ॲक्सेप्ट करू शकतो किंवा रिजेक्ट करू शकतो. जर त्याला ॲक्सेप्ट करायचे असेल तर तो ॲक्सेप्टच्या बटनावर क्लिक करेल. सपोज इकडे ती अपडेट झालं लगेच. इकडे पेंडिंग होती कंप्लीटच्या ऐवजी तर ती अपडेट होऊन हे करू द्या. तर तसं चॅट पण करू शकतो सेम लाईक. आता सपोज त्याने बाय करण्याच्या आधी काही त्याला चॅटिंग करायचं तर चॅटच्या ऑप्शनवर दाब. बार्गेनिंग पण करू शकतो. इकडनं पण चॅट युजर स्टुडंटच्या साईडने पण चॅट. नोटिफिकेशनच्या सेक्शनमध्ये चॅटचं ऑप्शन आहे. चॅटच्या ऑप्शनवर क्लिक कर. चॅट नोटिफिकेशन स्टुडंटच्या साईडला ते सेम चॅट ते बोलू शकतात रिअल टाईमला. नंतर बॅक कर. हे पण बॅक. कंपनी प्लेसमेंट हो सर. कंपनी प्लेसमेंटमध्ये काय केलं आहे ना, जे इंटरव्ह्यू वगैरे घेता तर ते आपल्याला पे करून ते इंटरव्ह्यू द्यावे लागतं. त्याच्याऐवजी आम्ही AI यूज केला आहे आणि त्याच्याने आपण हे करतो. आता पहिल्यांदा येऊयात ॲप्टिट्यूडकडे. तर ॲप्टिट्यूडमध्ये तर 3 बेसिक टाईपचे ॲप्टिट्यूड असतात. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडच्या आतमध्ये हे सगळे ऑप्शन्स. त्याच्या आतमध्ये रेशो अँड प्रोपोर्शन. रेशो प्रोपोर्शनमध्ये 3 टेस्ट आहेत. 3 टेस्टमध्ये समजा टेस्ट 1 आणि सेम क्विज सुरू होतील तसं. आणि हे सगळं बॅक ठीक आहे. ठीक आहे सर. क्लोज केल्यानंतर सेम लाईक सर्वांसाठी सेमच आहे सर. सेमच आहे. 3 टेस्ट आहेत आणि सगळ्यांसाठी. आता US सॉफ्ट स्किल्सकडे. तर सॉफ्ट स्किल्समध्ये 5 प्रकारचे सॉफ्ट स्किल्स असतात. कम्युनिकेशन, टीमवर्क, प्रॉब्लेम सॉल्विंग, टाइम मॅनेजमेंट, लिडरशिप. आता ह्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल्स तर ह्याच्यामध्ये आम्ही ओव्हरव्ह्यू, वाईट मॅटर्स, नंतर ट्युटोरियल व्हिडिओज. आता ट्युटोरियल व्हिडिओज एक ऑन कर. हां तर हे ट्युटोरियल व्हिडिओ. आणि आता बॅक जा. हां हे रिअल लाईफ एक्झाम्पल आणि ॲक्टिव्ह लिस्टिंग ते सगळं. हां रिसोर्सेस बॅक हे सेमच तसंच. टीमवर्कसाठी, प्रॉब्लेम सॉल्विंग, टाइम मॅनेजमेंट सगळ्यांसाठी सेम आहे. बॅक जा. हां आता येऊयात आपण कम्युनिकेशन राऊंडकडे. कम्युनिकेशन राऊंडमध्ये आता कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम येतो लोकांना कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम येतो कारण की त्यांना म्हणजे काहींना इंग्लिश नीट बोलता येत नाही असा प्रॉब्लेम येतो. तर ते ॲनालाइज करण्यासाठी आता आम्ही 5 सेंटेन्सेस ठेवलेत. 5 सेंटेन्सेस ॲनालाइज करणार. तर करेल ह्या 5. हां झालं. नेक्स्ट सिक्वेन्स. नेक्स्ट सेंटेन्स. नेक्स्ट कर. नेक्स्ट स्टार्ट रेकॉर्डिंग करून सर ते ॲनालाइज करते. हे आहे ना जेमिनीला एपीआय कॉल करून जेमिनीला पोस्ट होतंय. त्याच्यानंतर ते ॲनालाइज करून आपल्याला पोस्ट करून. हां तर प्रत्येक क्वेश्चन जातो आणि त्याच्या खालती त्याचं आपलं जे रेकॉर्डिंग आहे ते जातं. मग दोन्ही मॅटर करून तो एक स्कोर जनरेट करतो. हां एक स्कोर. हां त्याच्यावरनं सांगतो की काय हे ते. आता हे स्कोर AI स्कोर 0/10. आता हे आणि नंतर AI रिस्पॉन्स काय होता ते आता ह्याच्यामध्ये बघूया. तर द कॅन्डिडेट थांब. तर ह्याच्यामध्ये कॅन्डिडेट कम्प्लिटली फेल टू रीड द टार्गेट. नंतर डिड नॉट रीड द टार्गेट सेंटेन्स इन्स्टेड ऑफ हे सगळं आपला व्ह्यू रेकॉर्डेड टेस्ट. ते पहिल्यांदा तसं झालं. आणि आता पुढे रीडिंग असेसमेंट झालं. पुढे बॅक. हां आता आपण येऊयात AI मॉक इंटरव्ह्यूकडे.
तर त्या AI मॉक इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला काय होतं, आपण जो रेझ्युमेमध्ये नंतर आम्ही एक्सप्लेन करू टाकले ते, तर रेझ्युमेमध्ये जे आपण स्किल्स आणि जे आपलं जे एक्सपिरियन्स टाकला आहे त्याच्यानुसार आम्ही त्याला पास करतोय जेमिनी APIला, की असं तू एक हे आहे इंटरव्ह्यूअर आहे आणि हा रोल आहे सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि हे हे त्याचे रेझ्युमेचे डिटेल्स आहेत. तर हे डिटेल्सनुसार तू आता इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात कर. तर API मध्ये हा प्रॉब्लेम असतो की आपण एकदा क्वेश्चन विचारतो, हिस्ट्री सेव्ह होत नाही आणि तो प्रॉब्लेम होतो. म्हणून मग आम्ही दरवेळेस काय होतं, आम्ही हिस्ट्रीमध्ये सगळे मेसेजेस ॲड करत चाललोय आणि सेम परत तेच अख्खी हिस्ट्री सकट पुढचा क्वेश्चन तो जेमिनीला जातोय. म्हणजे आता स्टोअर पुढे करून घेतोय आणि ते परत पोस्ट करतोय आणि जो डेटा आहे तो पूर्ण रिझ्युमे बिल्डरवरून फेच करतोय फायरबेसवरून आणि तो पहिले याला पोस्ट करतोय म्हणजे क्वेश्चन विचारण्यासाठी. ग्रांट ॲक्सेस प्रोसीड फॉर प्रोसीड फॉर इंट आता हे. तो आपला रिझ्युमे I'm Devi Sharma, a senior technical interviewer here. We are here today to discuss the software engineer role. To start, could you please tell me a bit about yourself and your journey in software development so far? My name is Preetham Munde. I like to do coding and I am interested in software development role. 2-3 क्वेश्चन परत सुरू सर ते इंटरनेटच्या इश्यूमुळे थोडं हे होतं. एक बॅक करून परत चालू. बॅक करून परत चालू. प्रोसीड फॉर इंटर. Hello, I'm Devi Sharma, a senior technical interviewer here. Mothani bol, I'll be mothani. conducting your interview Mothani. today for the software engineer position. To start, could you please tell me a bit about yourself? Hello, myself Preetham Munde. I am learning new skills and I like to do coding. My interest is software development role. तो त्याच्यावर प्रोसेसिंग करतो. Thanks, नेक्स्ट Preetham. क्वेश्चन. It's great to hear you're passionate about learning new skills and enjoy coding, especially आता हा for the question one interesting जातो. software development. Could you elaborate a bit more on the specific skills you are currently learning or have recently acquired? Also, when you say you like to do coding, what kind of projects or areas of software development do you find most engaging? नेक्स्ट बोल बोल आन्सर. बोल बोल ठीक. हां, आता हे इंटरव्ह्यू समरीमध्ये हा क्वेश्चन होता, आपण उत्तर दिलं आणि त्याचा इम्प्रूव्हमेंट आणि क्लॅरिटी हे असं झालं. आता इंटरव्ह्यू समरी बॅक आपण हा इंटरव्ह्यू किती वेळ चालू शकतो किती वेळ चालू आपल्याला शकतो, पण आम्ही लिमिट दिली आहे की त्याला सांगितले 12-13 क्वेश्चन पर्यंत चालव आणि मग त्याला एक ऑप्शन पण असतो, आपण समजा इथं म्हणलं की एंड दी इंटरव्ह्यू, तरी सुद्धा तो डायरेक्ट इंटरव्ह्यू समरीकडे जातो आणि एंड करतो इंटरव्ह्यू. आता येऊयात रेझ्युमे बिल्डरकडे. रिझ्युमे बिल्डरमध्ये काय केलं आहे ना, आम्ही त्यांचे जे डिटेल्स लागतात ते ऑलरेडी फिल केले आत्तासाठी, म्हणजे दाखवण्यासाठी. ते पहिले डिटेल विचारेल, त्याच्यानंतर लास्टला त्याची PDF जनरेट करून दे. म्हणजे फॉर्मॅट, सपोज आता जे न्यू स्टुडंट राहतात त्यांना माहिती नसतं की रिझ्युमे कसा बनवायचा वगैरे, तर ते फक्त इथे डिटेल्स फिल करून रिझ्युमे जनरेट करू शकता. व्ह्यू CV कर. हां, आता हा हे resume generate झालेला आहे. झाला आपल्या डिटेल्सनुसार आणि डाउनलोड केलं तर डाउनलोड पण होईल. डाउनलोड ओपन फाईल. हा आता हे रिझ्युमे resume जनरेट झाले. लास्टला जेव्हा त्या डिटेल फायरबेस मधून resume. फेच करून लास्टला रिझ्युमे जनरेट होतो. बॅक कर. आता हा इंटरव्ह्यू टूल किट आणि हे इंटरव्ह्यू टूल किटमध्ये सगळं जे लागतंय काय, आता टाय नॉट पासून सगळं हे केलंय, तर ते व्हिडिओज आणि डॉक्युमेंट सगळं आम्ही इथं Fluent ठेवले. English practice. ते किंवा डॉक्युमेंट जे Document, आता dress सपोज code for ड्रेस कोड इंटरव्ह्यू त्याच्यासाठी काय काय रिक्वायरमेंट आहे वगैरे, Yes, sir. तर ते आता फायरबेसमध्ये जास्त स्टोरेज अवेलेबल नाही म्हणून आता एकच इमेज ॲड केली आहे आणि ते सर्वांकडे डिस्प्ले केली. सेम लाईक बाकीच्यांसाठी पण सेम तसंच केलं आहे. अबाउट अस चॅटबॉट आणि छान. लास्टला थोडं एक फक्त चॅटबॉट आमचा दाखवायचा राहिला. Chatbot चॅट नाही याचं नको दाखवू. सेम लाईक जसं आपण ChatGPT वापरतो तसंच. सेम तसंच बनवलंय चॅटबॉट पण. छान केलं आहे. म्हणजे ॲप्लिकेशन आता मध्ये आम्ही बघितलं ॲप्लिकेशन, पण आम्हाला वाटलं सिमिलर लेवलला जाईल, पण थोड्या गोष्टी म्हणजे एक 20 हा म्हणजे सुरुवातीला तर हा
दाबोले तुझा कोर्टियर सारखं थोडं थोडं आम्ही तसं हो, ट्राय तसं करतो. इन्स्पिरेशन घेतली नाही नाही चांगल्या ऍपचं इन्स्पिरेशन घेतलं जातच हो. म्हणजे चुकीचं नाहीये पण नाही ते पुढे पॉईंट जो होता ना की तो तुम्ही स्वतःच्या गोष्टी ऍड केल्या बऱ्याचशा आणि हे फीचर जे की आता ऍक्च्युली कंपनी वापरतात की इंटरव्ह्यूसाठी AI इंटरव्ह्यू आता ना याच्या पुढे बऱ्याचशा कंपन्या हीच गोष्ट घेणार आहेत की AI इंटरव्ह्यू असिस्टंट असणार आहे तिथे जेणेकरून 50% इंटरव्ह्यू AI थ्रू होणार आहेत आणि 50% ऍक्च्युअल इंटरव्ह्यू असतील पर्सन वाईज ठीक आहे तर तुम्ही जे विचार केलाय ना छोट्या छोट्या गोष्टींवरती की हे आपण अशा पद्धतीने एक पूर्ण ट्रॅक बनवू शकतो या गोष्टीचा तो आम्हाला खूपच आवडला आणि एक स्टोरी लाईन होती म्हणजे असं भरकटल्यासारखं नाही वाटलं कुठली गोष्ट आता एक टेक मध्ये कुठलं तरी बाकीच्यांनी पण काही फीचर्स टाकले हो तुम्ही नाही टाकले, तुम्ही एकच फ्लो डेव्हलप हे छान होतं आणि खूप छान UI वगैरे छान केलंय मेंटेन केलंय थोडं युनिफॉर्म वाटलं आम्हाला प्रत्येक स्क्रीन आणि या गोष्टी सो त्यामुळेच तुम्ही स्टँडिंग ओवेशन डिझर्व थँक्यू सर आम्हाला शशी सरांचे कन्सेप्ट खूप छान शशी सर मीच आहे ना सर तुमच्या म्हणजे कन्सेप्ट खूप चांगल्या लेवलला अंडरस्टँड आउट ऑफ कंटेक्स सर कन्सेप्ट म्हणजे चांगल्या लेवलला समजतात आम्ही दुसरीकडे बघितलं युट्यूबला तर एवढे नाही कन्सेप्ट डीपमध्ये घेत आणि म्हणून आम्ही ते ह्याच्यात पण ह्याच्यात सी मध्ये पण आम्ही सरांचाच व्हिडिओ टाकलाय YouTube वरती तो जो हे होता तो आणि अक्षय सरांनी पण प्रॅक्टिकल खूप छान घेतले म्हणजे अक्षय हो. सरांचं पण थँक्यू म्हणा येस सर तुम्हीच हो सगळ्यांचं सांगा तेजस दादा सगळ्यांचंच थँक्यू सर हो तेजस दादा हे दोघं आम्ही दोघं सर भाऊ आहेत दोघं. थँक्यू Thank you so much.